नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला @संदीप पाटील ऑफिशियल GS चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांसाठी एक कोट आहे की हे प्रभो मैं गलत हूँ वहा राह दिखाओ, लेकिन जहाँ मैं सही हूँ वहा साथ निभाओ. एवढंच जबरदस्त असं भगवान श्रीकृष्णांचं कोट आहे की ज्या ठिकाणी मी चुकीचा असेल त्या ठिकाणी मला मार्ग दाखव, ज्या ठिकाणी मी बरोबर असेल त्या ठिकाणी मला भगवंता साथ दे. असं या ठिकाणी कोटच्या माध्यमातून आपल्याला एक एनर्जी बूस्ट म्हणून या ठिकाणी घेऊन आलो होतो. चला तर मग आपण पुन्हा एकदा या ठिकाणी राज्यव्यवस्था म्हणजे राज्यशास्त्र या विषयाचे 21 ते आपण 40 हे प्रश्न घेऊन आलो आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट सेकंडमध्ये 1 ते 20पर्यंत केले होते. त्याच्या अगोदर पण एक पार्ट होता, त्यामध्ये आपण थोडे ऑब्जेक्टिव्ह घेतले होते जे की मागच्या वेळेस म्हणजे PYQ होते ते MPSCमध्ये आलेले. आता आपण स्वतः 1 लायनर क्वेश्चन काढलेत, त्या माध्यमातून आपण पूर्ण विषय जो विषय त्या ठिकाणी जी 1 लायनर असेल त्या माध्यमातून आपण त्याच्या आजूबाजूला जेवढं काही माहिती घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून द्या, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. मित्रांनो, पहिला प्रश्न आपल्याला राष्ट्रपतींना कोण शपथविधी देतो, म्हणजे कोण शपथ देतो? तर राष्ट्रपतींना शपथ कोण देतो? या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आपल्याला बघायला मिळतात. कलम 60 नुसार या ठिकाणी बघायला मिळतात. भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर आपल्याला उपराष्ट्रपतींकडे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. शपथ कोण देतो? सरन्यायाधीश. आणि राजीनामा कोणाकडे देतात? उपराष्ट्रपतींकडे. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची आपल्याला बघायला मिळतील. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्याला बघायला मिळतात. कलम 14 कशा संदर्भात आहे? कलम 14 जर बघितलं मित्रांनो तर समानतेसंदर्भात आहे. कायद्यापुढे सर्वजण समानतेसंदर्भात आहे. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. कलम 14 कशा संदर्भात बघितलं आपण? लॉ बिफोर इक्वल द लॉ. भारतीय संविधानाची संविधान सभेची पहिली बैठक कोणत्या दिवशी झाली? भारतीय म्हणजे संविधान सभेची पहिली बैठक जर बघितली मित्रांनो आपण 9 डिसेंबर 1946ला पहिली बैठक होती आणि शेवटची बैठक होती 24 जानेवारी 1950ला ही शेवटची बैठक होती. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया आपण. भारतीय संविधान कधी अंमलात आले? कधी अंमलात आलं होतं? तर 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950मध्ये आपल्याला अंमलात आलेलं भारतीय संविधान बघतं. आणि स्वीकृत कधी करण्यात आलं होतं? तर 26 नोव्हेंबर 1949ला आपल्याला ते स्वीकारण्यात आलेलं होतं. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण की संविधान सभेचे सल्लागार म्हणून कोण होते? त्यावेळी BN राव आपल्याला बघतात मित्रांनो. BN राव हे संविधान सभेचे सल्लागार म्हणून त्या ठिकाणी होते. ग्रामीण पंचायत राज दिवस कधी साजरा केला जातो? 24 एप्रिल मित्रांनो. 24 एप्रिल हा पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेचा सर्वोच्च स्तर कोणता आहे? जर बघितलं मित्रांनो बलवंतराव मेहता समितीनुसार त्रिस्तरीय पंचायत राजाची व्यवस्था त्यांनी सांगितली होती. त्यामध्ये जिल्हा परिषद, या ठिकाणी पंचायत समिती आणि या ठिकाणी जिल्हा परिषद अशा पद्धतीने जर बघितलं सर्वोच्च स्तर कोणता आहे? मग जिल्हा परिषद. पुढचं बघितलं घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? घटना समितीचे अध्यक्ष जर बघितलं मित्रांनो आपण एक खोडून घेऊ. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला बघायला मिळतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होतं आणि 6 सदस्य असं टोटल 7 सदस्यीय समिती होती मसुदा समिती. 29 ऑगस्ट 1947ला ती स्थापन झाली होती. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून कोणाची नेमणूक किंवा कोणाची नियुक्ती झाली होती? जर बघितलं या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू हे पहिले होते, दुसरे होते आणि तिसरे. 3 वेळा त्यांनी शपथ घेतली होती. अशा पद्धतीने आपण बघू शकतो. मूलभूत कर्तव्य हे भारतीय संविधानात कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली? जर बघितलं मित्रांनो रशिया म्हणजे सोव्हिएत रशिया म्हणतात त्याला. त्या काळचं सोव्हिएत रशिया म्हणजे रशियाकडून आपल्याला या ठिकाणी मूलभूत कर्तव्य हे घेण्यात आलेले आहे. जर बघितलं मित्रांनो 42वी घटनादुरुस्ती 1976नुसार आपल्याला 10 बघायला मिळतात मूलभूत कर्तव्य. या ठिकाणी 42वी घटनादुरुस्ती 1976नुसार आपल्याला 10 मूलभूत कर्तव्ये आणि 86वी घटनादुरुस्ती 2001नुसार आपल्याला 1 मूलभूत कर्तव्य, म्हणजे असं टोटल आता सध्या भारतीय संविधानात 11 मूलभूत कर्तव्य आहेत सध्या.
एवढं लक्षात घ्या. घटनेतील कोणत्या भागामध्ये मूलभूत कर्तव्य आहेत? मूलभूत कर्तव्यातील भाग 4A कलम 51A मध्ये त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. 42वी घटना दुरुस्तीने 51A आणि भाग 4A आपल्याला टाकायला म्हणजे त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे. सध्या जर बघितलं मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स द्यायला विसरू नका. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कितवे मुख्यमंत्री, व्यक्तिशः कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली? त्यांनी ही दुसऱ्यांदा शपथ घेतलेली. 2014मध्ये एकदा आणि 2024मध्ये दुसऱ्यांदा. 2022मध्ये त्यांनी आपण जर बघितलं मित्रांनो तर त्या ठिकाणी डिप्टी सीएम म्हणून त्यांनी शपथ घेतलेली होती. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला लाईक, शेअर आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करायला विसरू नका.